तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संजय गोमासे, कावेरी सीड्स। आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 आपण गाव रासेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी आपले कावेरीचे प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे जे काही त्यांना लावायचं आहे तर पहिले ते कावेरी सीडला प्राधान्य देतात। जसं की त्यांच्याकडे आपला आता कारल्याचा चुहा कारल्याचा जो 64 नंबर पण प्लॉट चालू आहे आणि त्यांनी कावेरी सीड्सचं जे तारेवरील घेवडा अल्मेडा याची पण लागवड केलेली आहे। तर या प्लॉटमध्ये साधारण त्यांनी 3 व्हेरायट्या लागवड केलेली आहे। तर त्यांना आपण कावेरी सीडचा अल्मेडा हे वाण कसं वाटलं हे त्यांच्या तोंडून प्रत्यक्षात जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपले पूर्ण? जयवंत विठ्ठल मोरे। जयवंत विठ्ठल मोरे। मोबाईल नंबर काय आपला? 93 70 86 31 39। गाव रासेगाव, तालुका तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आता मला एक सांगा, आपल्याकडे 3 व्हेरायट्या वेगवेगळ्या कंपनीच्या लागवड केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये कावेरी सीड्स अल्मेडा हे वाण तुम्हाला कसं वाटतं? चांगलं आहे ना, खूप छान वाण आहे। म्हणजे फरक काय दोन्ही तिन्ही व्हेरायट्यामध्ये? तिन्हीपैकी आहे ना ॲव्हरेज कावेरीला चांगलं आहे। म्हणजे तिन्ही व्हेरायट्यांपैकी तुम्हाला कावेरी सीड्सचा जो अल्मेडा आहे त्याला ॲव्हरेज चांगला वाटला। चांगलं वाटलं। त्यानंतर तुम्ही जर शेतकरी बंधूंनो बघितलं तर याला बुडापासून तर शेंड्यापर्यंत एकसारखा माल लागतो, म्हणजे इतर वाणांच्या तुलनेमध्ये याला उत्पादन जास्त आहे। आणि दादा मार्केटला वगैरे नेल्यानंतर शेंग वगैरे कशी आहे याची? बारीक शेंग, सरळ आणि कलर ग्रीनरी त्याची चांगली आहे। कलर चांगला आहे, ग्रीनरी चांगली आहे आणि लांब शेंग आहे, वाकडी वगैरे शेंग होतच नाही, वाकडी होतच नाही। तर इतर वाणाच्या तुलनेमध्ये याला मार्केटला रेटमध्ये काही फरक पडतो का? जसं आता तुम्ही 3 व्हेरायट्या मार्केटला वेगवेगळ्या नेतात। आता वराठ्याचं नाव नाही घेत, पण मग ते होते ना 3200 रुपये गेला। हां, दुसरी वराठी 4000 गेली, ही 4700 गेली। म्हणजे दुसऱ्या व्हेरायट्या जे तुमच्याकडे 3 वाण आहे, एक 4000 गेली, एक 3200 रुपये गेली आणि हिला म्हणजे कावेरी सीडचा जो अल्मेडा याला 4700 रुपये हायेस्ट म्हणजे मार्केटमध्ये भाव भेटला। तर आपल्या परिसरात किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये जे शेतकरी घेवडा करणारे आहेत त्यांना तुम्ही कावेरी अल्मेडा त्यांनी लागवड करावी की न करावी? लागवड करायला पाहिजे ना, चांगली वराठी ती आणि ॲव्हरेज पण चांगलं भेटते। म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव खूप चांगला आलेला आहे। चांगला आला। धन्यवाद।